चॅनल. तुम्हाला तर कळालंच असेल साऊच्या बडबडीनुसार की आम्ही कुठेतरी चाललेलो आहोत ते. आणि हो, रोजच बोलतील की प्रीती तू रोज इकडे जाते तिकडे जाते, रोज रोज नाही जात. आता आलेलीच आहे माहेरी आणि प्लस पॉईंट अप्पांची नवी गाडी आहे, त्यामुळे अप्पांचं म्हणणं चला. एवढंच प्रॉब्लेम आहे की आम्ही सगळे एकदम नाही जाऊ शकत, कारण सीट आहे भरपूर आणि आम्ही येतो दिवाळी आणि उन्हाळा, त्याच्यामुळे अप्पांची गाडी आहे छोटी. पण ठीक आहे, आम्ही एवढे सगळेजण आलेलो आहोत. रिंकू, मी, स्वाती, आर्या तर नाही आली आहे आणि श्रीजी पण नाही आली आणि मम्मी पण नाही आलेली, कारण श्रीजी झोपलेली होती. आणि आम्ही आलेलो आहोत चांदवडच्या रेणुका माता मंदिरामध्ये आईचं दर्शन घेण्यासाठी. तर हे बघा, रामबाईचं इथे काहीतरी चाललेलं आहे, मागे पुढे मागे पुढे. आणि त्याला हे रडण्याचं आणि आरडाओरड्याचं कारण काय माहिती का, तर त्याला पाहिजे चॉकलेट. तो बोलतो की त्याचा चॉकलेट म्हणजे चॉकलेटला बोलण्याचा कीवर्ड आहे तो की, एकदम शॉर्ट फॉर्म. आणि इकडे वरती चंद्रेश्वरी आहे, आपले महादेव महाराजांचं मंदिर. तर इथे आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत का तुम्हाला तिथे. आणि हे बघा आपलं रेणुका मातेचं मंदिर. नवरात्रीमध्ये 9 दिवस जर बघावं तर इथे अक्षरशः चालायलाही जागा नसते, सगळीकडे दुकानं लागलेले असतात आणि इथे खूपच गर्दी असते. आणि पहिल्यासारखा परिसर नाही राहिला, आता खूप चेंज झालेला आहे इथे. नाहीतर एवढं जे तुम्हाला पुढच्या साईडला मोकळं पटांगण दिसते ते इतकं नव्हतं. हळूहळू सुधारणा होत एवढं छान असं मंदिर झालेलं आहे. आणि हे बघा कोरीव काम आपल्या द्वारवरती, दरवाजावरती आईच्या मंदिरात जाताना. हे मंदिर अहिल्याबाई होळकर जे आहेत त्यांनी बनवलेलं हे मंदिर आहे. असं म्हणतात होळकर वाड्यापासून तर आईच्या मूर्तीपर्यंत अहिल्याबाईंना येण्यासाठी एक भुयार तयार केलेलं होतं. ते भुयार अजूनही आहे तिथे. ज्या गोष्टी मला लहानपणापासून जशा माहीत आहेत तशा मी तुम्हाला सांगते. हे एक अर्धशक्तिपीठ पण आहे. आणि इथे नवरात्रींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. इथे बायका घटी बसतात, म्हणजे 9 दिवस आईच्या आवारात येऊन आसपास परिसरामध्ये त्यांना राहण्यासाठी जागा केलेली. तर आमच्याकडे म्हणतात की 9 दिवस बायका घटी बसतात, म्हणजे 9 दिवसाचे उपवास करतात, इथेच देवीच्या मंदिरात राहतात. साईडला त्यांना राहण्यासाठी जागा वगैरे केलेली आहे. आणि खूप लांबून भाविक येतात आईच्या दर्शनासाठी. काहींची कुलदैवत आहे, काहींची ग्रामदैवत आहे. अशी ही आपली रेणुका माता. आणि हे अगदी आम्ही लहानपणापासून बघतो. ह्या भिंती, हे कोरीव काम, म्हणजे इथे पूर्वीच्या काळी दिवे वगैरे ठेवण्यासाठी जागा असेल, ते पूर्ण दगडाचं काम आहे. हे खूपच छान. इथे रेणुका मातेची एक मूर्ती आहे, माया देवी म्हणून देवी आहे इथे. आणि इथे पुढे हनुमानजी आहेत. हे बघा, ओम हनुमंताय नमः. आणि इथे गणपती बाप्पा, पुढे दुर्गा माता, दत्त महाराज, हे असे वेगवेगळे छोट्या मूर्ती आहे देवांच्या. आणि ही आपली रेणुका माता. आपण म्हणतो ना गर्दी नाही, गर्दी पण काय नाही, तिथे गर्दी बरोबर असतेच देवीच्या दरबारामध्ये. दर्शन घेऊन आता आपण आलेलो आहोत बाहेर. हे ॲज इट इज आहे, जसं पूर्वीच्या काळामध्ये होतं तसं. फक्त इथनं एक दरवाजा पाडला आहे, तो जॉईन केलेला आहे. तिकडं एक मोठे रूम आहेत संस्थानाचं वगैरे काही. तर असं थोड्या म्हणजे बऱ्यापैकी काही गोष्टी चेंज केलेल्या आहेत. आणि हे आता आम्ही इथे मंदिरात बसलेलो आहोत, कारण इथे बसलं ना मनाला अगदी शांती मिळते, एकदम पीसफुल वातावरण आहे. हे बघा पूर्ण इथे मुलांना तर काय आईच्या दरबारात मस्त खेळायचं काम चाललं आहे. इथे पुढे त्रिशूळ, इकडे अहिल्याबाई होळकर आहेत, त्यांची मूर्ती ठेवलेली आहे. इकडे देवीच्या पादुका, देवीचा फोटो ठेवलेला आहे, देवीची गादी म्हणता येईल. आणि हे आपल्या देवीचं मंदिर.
ही आपली रेणुका माता. पूर्वी इथून हे जे समोर दिसते ना तिथनं बाहेर यायचो आणि डायरेक्ट इकडे यायचो, पण आता बऱ्यापैकी चेंज केलं. इकडनं हे दरवाजा बंद दिसते, तिथनं एंट्री होती आणि दरवाजे इतके छोटे छोटे होते ना की दरबारात जाताना आईच्या अक्षरशः वाकून जावं लागायचं. आणि इथे आमचे NSSचे कॅम्प पण असायचे. मी 2 वर्ष ह्या NSSच्या कॅम्पमध्ये हा जो दरवाजा दिसतोय तिथे उभं राहून भाविकांना बाहेर काढायचे, कारण त्यावेळेला हात लावावा लागायचा भाविकांच्या डोक्याला, कारण वरती दरवाजा लागायला नको म्हणून. आणि 2 वर्ष 9 दिवस देवीच्या इथे आम्ही काम केलेलं आहे. थोडीशी असं म्हणता येईल की ती मनातही नव्हतं ही सेवा देतोय आपण, तरी ही देवीला अशी छानशी सेवा केलेली आहे. तिथं गेलं का नेहमी कॉलेजच्या आठवणी ताज्या होतात आमच्या मैत्रिणी. आम्ही एवढं पायी जायचो कॉलेजपासनं, एवढं लांब येणं जाणं म्हणजे काहीही वाटायचं नाही त्यावेळेला. आणि ही आपली रेणुका माता किती गोड रूप आहे, बघावं तितकं कमी आहे. आणि इकडं बाहेर येताच आमचं फोटो सेशन, म्हटलं थोडे फोटोज वगैरे काढा, पण मुलं तर काही तयार नाही, कोण कसं तर काय कसं. म्हणजे जे छान छान फोटो येतात ना त्याच्यामागे इतकी तडजोड असते, याला बोलव त्याला बोलव, हा इकडे पळतोय मग हा असा उभा राहतोय. हे बघितलंय ना. आणि हे असं मोठं असं पिंपळाचं झाड आणि हा आईचा पूर्ण बाहेरचा आवाज परिसर. ही कमान आहे. पूर्वी इकडनं एंट्री होती, म्हणजे इथनं खाली जो लांब रस्ता दिसतो तिकडनं यायचं, तिथून पूर्ण असे दुकान असायचे नवरात्रीचे 9 दिवस पूर्ण. अजूनही असतात, पण आता एंट्री दुसऱ्याकडनं झाल्यामुळे आणि वरतीही दुकान लागायला लागलेलं नाही. तर पहिले इथे पूर्ण दुकान असायचे, पाळणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मेन यात्रा तर इकडेच भरायची, इकडनं एंट्री आहे येण्याची. तर आता तुम्हाला कसं सांगू ते मला बोलताच नाही येते, तुम्हाला सांगताच नाही येते की त्यावेळेस ज्यांनी जुनी यात्रा बघितलेली असेल ना त्यांना माहिती असेल की इथे यात्रा कशी बसायची म्हणून. पूर्ण अगदी लखलखाट असायचा. आणि हे बघा, म्हणजे बारकावे बघितले ना तर खूप छान आहेत हे. आणि मला नाही वाटत पुन्हा असं आपल्याला काही ह्या गोष्टी उभ्या करता येतील. हे बघा, ही जुनी एंट्री होती, अगोदर खालनं होती, नंतर काही गोष्टी चेंज झाल्या, मग इथनं एंट्री आणि त्याच्यानंतर ती बंद करून ही आता नवीन एंट्री आहे आपल्या मंदिराकडे येण्याची. आणि हे एकदा पुन्हा जाताना डोळ्यात भरभरून असं किती बघावं, किती काय करावं असं वाटतं इथे बसल्यानंतर. आणि इथे साईडलाच छान अशी मस्त कटिंग चाय मिळते, तर आम्ही सगळ्यांनी तिथे चहाचा आनंद घेतला. मुलांना काही छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या. आणि येताच बाहेरच्या साईडला हे चिल्लर पार्टीचे फोटोज घेतले, म्हणजे या आठवणी पुढे जाऊन बघताना. यूट्यूबवरती मी जे टाकते ना तर ह्या माझ्या आठवणी आहेत. कोणी बघेल ना बघेल, पण मी बघितल्यानंतर मला समजेल की मी काय जपून ठेवलं आहे ते. आणि हे बघा, हा पूर्ण आपल्या देवी मातेचा वरतून हा परिसर, आपलं मंदिर. आणि मंदिराच्या वरतीच वडाचं पण झाड आहे. हे आपल्या आईच्या मंदिराचा कळस. म्हणजे बघा ना किती चेंज होतो की नाही. आणि आता आम्ही निघालेलो आहोत परतीच्या वाटेला. तर काल परवा मी तुम्हाला केदराई मातेचं दर्शन करवलं. आज मी तुम्हाला चांदवडच्या देवी रेणुका मातेचं दर्शन केलं. आणि असंच जर असेल तर अजून वेगवेगळ्या ठिकाणी मी तुम्हाला दर्शनाला घेऊन जाईल, जिथे जिथे बाप्पा मला बोलवेल. असं म्हणतात की देवाच्या बोलवण्याशिवाय आपण तिथेच जात नाही. तर ह्यावेळेस मला खरंच खूप देवतांनी बोलावलं, मला खूप छान वाटलं. हे आपलं चंद्रेश्वर महाराज, इथे मी नक्की जाईल. मी तर इथे अगोदर आम्ही श्रावण महिन्यात सगळ्या मैत्रिणी पायी जायचो, खूप छान असायचं इथे. पण मला आता असं कॉन्फिडन्स नाही राहिलेला की हे असं पुन्हा मी चालू शकेल माझ्या गुडघ्याचं ऑपरेशनमुळे. तर मग हा असा होता आजचा माझा ब्लॉग. जर माझा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला प्रीती ठाकरे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. मस्त देवीच्या माथ्याचं कुंकू आमच्या माथ्याला लागलेलं आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत.
काय घेऊ चहा चॉकलेट घेऊन दिलेलं